आम्हाला इथे राहून 25 वर्ष झाली. बाबासोबत पहिल्यापासून आम्ही. बर. मग सकाळी आम्ही 3ला उठतो, 4ला इकडे येतो. पूजा ती वरलं एकदा आवरलं का मग रांगोळी झाडायचं. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलेलो आहे बांगची माता येथे आणि आज आपण इथे बघू शकता की सुंदर अशा गायी इथे आलेल्या आहे आणि ते चारा पाणी करतात. गोशाला इथे छान प्रकारे आहे आणि त्यांनी त्यांच्या चारा पाण्यासाठी पार्किंग आणि त्याशिवाय काय म्हणतो ना पार्किंगची 20 रुपये 10 रुपये कंपल्सरी सुरू केलेले आहे. नमस्कार, चला जाऊ आता पुढे. आपण आता बांगशी मातेच्या प्रवेशद्वारपाशी आहे आणि इथून आपण पुढे जाऊ आणि आजची ट्रॅकिंग बांगशी माता गडावरची आहे. तर इथे एक एंट्री करताच आपल्याला एक छान अशी महादेवाची मूर्ती दिसेल बघा आणि त्या साईडला एकदम छान असे फुलांचं हे जसं की आपण वेल म्हणतो तर त्यांच्या साईडला अशी वेल आहे बॅक साईडनं आणि ते छान दिसतं. इथे छान फुलांची वेली आहेत ज्या आपल्याला बांगशी मातेच्या स्टार्टिंगला जाताना दिसतात. गडावर जातानाच आपल्याला पहिल्या पायरीवरती एक असं छान असं फुलांचं प्रवेशद्वार आहे आणि हे मंदिर आहे स्टार्टिंगलाच, जे की जातानाच आपल्याला पुढे दिसते. आपल्याला स्टार्टिंगला वरती चढण्याच्या आधीच खाली गडावरती एक पशुपतीनाथ महादेवाचं मंदिर आहे जे पूर्ण अखंड दगडामध्ये बांधलेलं आहे आणि एकदम छान असं आहे की सर्वांनी यावे तर दर्शन घ्यावे. दिसायला छान आहे. पायऱ्यावर चढण्याची सुरुवात झाली आपली. आता एकदम छान लोकेशन दिसतंय पुढे आपल्याला. चला पुढे जाऊया. आमच्या नितीन भाऊची ढेरी आज कमी वाटते का कमीच झाली अशी कशी हो यार. चला नितीन भाऊ, काय करायचं गडावर जायचं का? खूप दिवसानंतर आज कसं पाय थकते का काय होते कळ ना आपलं जाताना. आता काय बांगशी माता आपली खूप प्रॅक्टिस आहे आता. नाही 2-3 महिन्यानंतर आता आपण गडावर चाललेलो आहे बांगशी माता गडावर. चला मग सगळे चला करूया सुरुवात. आज आम्ही बांगशी गडावर चाललेलो आहे आणि मी एका पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर कापू शकतो, पण जो माणूस डोक्यानं चालतो तो माणूस खूप अंतरावर जाऊ शकतो आणि डोक्यानं चालत असताना थकतसुद्धा नाही. तुम सब साथ के साथ भर्ती हो जाओगे यार, पूरे के पूरे एक साथ में. मुझे विश्वास है तुम सब पे. बांगशी मातावर येतानाच जिथं पत्र संपतात पहिल्या स्टार्टिंगचे त्याच्या साईडनेच एक रस्ता आहे ज्या साईडने आपण आता बांगशी मातावरती निघालो आहे. तिथून जाताना आपल्याला एक गुफा दिसणार आहे. आपण त्या गुफामध्ये जाणार आहोत आणि तिथे आपण तिथला नजारा बघणार आहोत. बांगशी माताच्या साईडनी गोल राऊंड असा मारता येतो आपल्याला आणि पूर्ण असाच रस्ता आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला करवंद सापडता म्हणजे सापडतातच. साईडने चालत आल्यावर आपल्याला हा डोंगराचा बाहेर आलेला भाग दिसेल जो दगडाचा आणि याच्या पलीकडनंच आपल्याला तो जसं की लेणीमध्ये कोरलेलं काम आहे ते दिसतं. चला हे दगड संपले आणि आता आपण ज्या ठिकाणी आलो आहे जे आपल्याला बघायचं होतं तर हे ते ठिकाण आहे. इथे गुफा आहे, खाली ओपन स्पेस आहे खूप मोठा
आणि आता इथं जाण्याचा मार्ग सापडत नाही, कसं जायचं वरती. इतक्या वरती बांधलं कसं असेल ते कोरून. सापड्या मार्ग कुठून जाता येईल कुठून नाही. कोणती? हा हीच गुफा आहे ती. मी म्हणलो ना तुम्हाला किल्ल्यावर जायचंय तिथून एक असं. अच्छा, ही गुफा आहे ती. इथून आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा या पारंब्यावरून वर जाण्याचा प्रयत्न केला होता, पण ते वरती गेल्यानंतर जागा नाही समोर जाण्यासाठी. तर ही जी गुफा आहे जी शक्यतो माहीतच नाही कसली आहे कोणाला आणि कशाची आहे, आणि इथं जाण्याचाही मार्ग नाही आहे. मला वाटतं याचा मार्ग आतमधून असायला हवा, जो की आपल्याला माहीत नाही कुठून मध्ये येऊ शकतो आपण, कारण साईडनं तर काही पर्यायच नाही मध्ये जाण्यासाठी. या बोरीच्या काट्यापासून आपण कोणत्याही हिंस्र प्राण्यापासून आपला बचाव करू शकतो. वाघ, सिंह, हत्ती कोणताही प्राणी असेल तर या बोरीच्या काट्याच्या समोर येत नाही. तसेच विहिरीमध्ये जर सापडला तर या बोरीच्या काट्याच्या साहाय्याने आपण त्याला वर आणू शकतो, कारण या बोरीच्या काट्यामध्ये तो अटकतो आणि त्याला हालचाल करता येत नाही. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये एक छोटेसे मंकी दाखवतो. हे बघा, 2 आहे. बेस्ट खेळता येते. आपल्याला बघून पुढे चालले. आपण आता असंच पुढे निघालो आहे बांगशी माताला राऊंड मारण्यासाठी. बघूया कसा रस्ता आहे पुढे, आपल्याला जाता येतं का आणि राऊंड पूर्ण मारता येतो का. बांगशी मातावर आल्यावर आपल्याला बांगशी माताच्या उजव्या साईडनं किंवा आपल्या डाव्या साईडनं पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात, ज्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे, दौलताबादचं आपलं जे आहे मोहम्मद तलावचं हे आहे, देवगिरी किल्ला आहे, आणि पुढे जे आहे तर सुलीवंजन. हे सर्व डोंगर पर्वतरांगा किल्ल्यावरून आपल्याला बांगशी माताच्या किल्ल्यावरून आपल्याला व्यवस्थित दिसतात. आम्ही याच्या अगोदर ह्या बाजून आलो होतो, पण असं राऊंड न मारता ते दगड दिसतोय तिथून असं वरती गेलो होतो. तिथून चराटाच्या सायनं, दोरीच्या सायनं वरती गेलो होतो, ते लिंबाच्या झाडापासून वरती. आणि आता आमच्याकडं साहित्य नाही आहे, त्यामुळे आम्ही एक फेरा मारणार आहोत बांगशी मातागडाला आज. कोणती साईड आहे? बांगशी माता गडावर पूर्व साईड, हा? पूर्व बाजू. या साईडनं धरमपूर गाव आहे, त्या साईडनं बांगशी माता गडावरून पाणी खाली येतं आणि तिकडं धरणाकडे जातं अशी मला वाटतंय थोडं थोडं. ते कोणतं डोंगर आहे पलीकडचं, काय नाव आहे त्याचं? तिसगाव डोंगर. खवड्या डोंगर काय ते म्हणतात? खवड्या डोंगर. खवड्या डोंगर. आणि इथं मुरुम चोरणारे आणि कोळी मला वाटतं जवळपास. दमनी जा सर. खूप अवघड रस्ता इकडे जाण्यासाठी, राऊंड मारण्यासाठी, आणि इकडं पाऊल वाट नसल्यामुळे रस्ता सापडत आरामशीर जावं लागते. झाडाझुडपातून वाकून जात आहे. आमचा माणूस कुठूनही कसाही चढायला तयार असतो, कधीही तत्पर. पाणी जवळजवळ सगळं वाईट झालं. इथं छोटे छोटे धबधब्यासारखं आणि जागीच खोल आहे इथं साईडने. हे आपलं ते वरचा टोक जो सूर्याच्या साईडनं बांगशी मातावरती गेल्यावर दिसतो आपल्याला. सगळे बांगशी मातावर चालत येत आहे आणि हा पठ्ठ्या पळत येतो आहे. राजू, राजू, अरे पाय रे इकडे. आवाज नाही जात आहे. हे पीक हां, काय
का फास्ट वर आले पाय खालून पळत येत होते आणि एकदम वर आले वर जातात त्या विचारावर जाणते वर वर कुठून नाही जायचं होतं, कुठून जायचं? तिकून जातात रस्ता आहे का? आणि असा फेरा मारता येईल का आम्हाला? बर 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 बर. त्यांचं वय बी बरोबर वाटतंय सर, पण पहा किती ऍक्टिव्ह किती फास्ट वर आले ते चालत पळत. आताच्या आम्ही आता दुसऱ्या साईडने आलेलो आहे, MIDC साईडने. आणि इथून आपल्याला आता झेंडा दिसतोय जो आपला वरती आहे बांगशी माताच्या मंदिराजवळ. सोबत कोण त्यांना पक्का माहिती असं कोणता पॉईंट आहे आपल्याला काय माहिती. त्यांच्या चालता चालता एक ऑब्झर्वेशन केलं आहे की झाडाला जर यायचं असेल तर दगडाला तोडूनही येऊ शकतं, जे की हे आलेलं आहे. बांगशी मातावरती येताना आम्हाला हा दगड दिसला जो की पूर्ण ब्राऊन आहे, विटकरी कलरचा आहे. आणि असाही दगड असू शकतो हे बैलेच बघितलं, कारण तो कड झालेला आहे ना, आतून पूर्ण त्याच कलरचा आहे. बाहेरून थोडा ब्लॅक दिसतोय पण आतून त्याच कलरचा आहे. आणि वरती आल्यानंतरही आम्हाला थोडेसे त्याच कलरचे दगड दिसलेत आणि याच्यावरती एक ग्रीन कलरचे दगड आहेत. एकदम बारीक बारीक रस्ता आणि खाली एकदम खोलदरी, जराशी चूक आणि खाली मृत्यूला आमंत्रण. हा कोण आहे? अरे हो यार, ते लईच फास्ट आले यार. ते पलीकडून उतरले, ते असं पलीकडून उतरले खालून आणि मग इकडं आले ते फास्ट. तेच आहे ना ते भाऊ, ते काय तेव्हा ना ते कपडे तेच आहे ना, मी पहिल्यांदा शूट केलं त्यांचा. मी बांगशी माता गडावर न जाता बांगशी माताला कसं म्हणतात दर्शन, कोणतं म्हणतात त्याला, फेरी दर्शन घेतलेलं आहे गोल राऊंडमध्ये. आणि आम्हाला खूप आनंद होत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. चला कंपनी नाही हे कोणता आश्रम आहे? गुरुकुल गुरुकुल आश्रम, परमानंद गिरीजी. आणि नवीन कंपनी झाली होती. आणि आपलं ते RTO ऑफिस पुढे ते बिल्डिंग RTO ऑफिस आहे त्याच्या बाजूला. तेच आहे. ते सबस्टेशन आहे तुमचं, गरुडी सबस्टेशन. आता आम्ही बांगशी मातेला फेरी मारून मंदिराच्या मागच्या बाजूने आलेलो आहे, जी की पूर्व पश्चिम दिशा आहे, बरोबर ना? आणि पश्चिम दिशेवर जाताना इतका बारीक रस्ता आहे, असं वाटतंय प्रत्येक पावलाला की माणूस पडतं की काय, रस्ताच नाही, पाऊलवाट एकदम छोटी आहे. तर येताना असं जाणवलं आम्हाला की पाण्याची खूप गरज आहे आणि पाणी सगळ्यांनी शक्यतो आले तर पाणी सोबत राहू द्या. फेरी मारताना काळजी घ्या, बुटं चांगले घ्या आणि दम्माने या 2-3 जण सोबत राहू द्या. चला भेटूया पुढे. हा जो आपण प्रदक्षिणा मारली बांगशी माता गडाला, तर याच्यामध्ये हा जो पश्चिम बाजूचा आहे तो एकदम रिस्की पॉईंट आहे. बघू शकता आपण, एकदम दरी आहे खोल आणि वरतूनही एकदम वरती आहे आणि फक्त पाऊलवाट आहे चालण्यासाठी. येता येता मला एकदम असं दगडामध्ये खाली कोरीव काम दिसलेलं आहे. कोरीव म्हणजे असं पक्ष्यांनी किंवा एखाद्या प्राण्याने त्याला कोरून बारीक केलेलं आहे, ज्यात थांबण्यासाठी त्यांना जागा आहे. ऊब कसं आहे, याला खालून बाजू कसं आहे दगडाची, इथं गारगोटी सारखं दिसू राहिलं. किती डीप एअर मध्ये भरपूर आहे खोल आहे ना. मध्ये असं बरं इथून निघला असतं तर डायरेक्ट निघला असतं. आता आम्ही आपल्या गौशाळा ते पशुपतीनाथ मंदिराच्या साईडने आलेलो आहे आणि साईडने पुढे डोंगरला प्रदक्षिणा मारून आलेलो आहे. झाडाझुडपातून वर जाण्यासाठी रस्ता, बारीक बारीक पाऊल वाट आणि जाताना परेशानी होते. बापरे बाप. हो हो चला. एक नंबर असं होतं इथून मंदिराचा. हा पण प्रदक्षिणा मारण्यासाठी जिथून सुरुवात केली होती त्या पॉईंटला पण आलेलो आहे. पूर्ण बांगशी माताला राऊंड मारून परत या जागेवर आलो. मंदिर बनवण्यासाठी इथं जे मशीन आणलं होतं ते इथं आहे अजून, जे आपलं हे पशुपतीनाथ मंदिर बनलेलं आहे.
एकदम छान प्रकारे. आज आम्ही भांगशी माता गडावर आलेलो आहे आणि इथून सकाळी 6 वाजता चढण्यासाठी सुरुवात झाली, पण आम्ही वरती न जाता जो बाजूनं प्रदक्षिणा भांगशी माता गडाला मारलेली आहे. त्यासोबत आमचे मित्र बायलनगरचे आहे, ते वरती जाऊन आले तर ते आपल्याला थोडक्यात 2 शब्द बोलतील. आजचा म्हणजे पहिले दिवस आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्हाला खूप मस्त वाटलं. म्हणजे सकाळी सकाळचं वातावरण एकदम भारी होतं आणि हवा पण एकदम फ्रेश होती. तर सकाळी असं सर्वांना असं माझं मत आहे की सकाळी सर्वांनी कुठेतरी फिरायला जावे, आपल्या आजूबाजूला किंवा शेतात वगैरे किंवा गडावरती जसं आपल्याला सोयीस्कर भेटेल तर त्यानुसार आपल्याला फिरायला जावे. आणि फिरल्यानंतर आपल्या तब्येतीची पण एकदम चांगल्या व्यवस्था राहते, काळजी पण घेतली पाहिजे सर्वांनी. खूप छान एक्सपिरियन्स होता. आम्ही वर गेलो, आम्ही यांना प्रदक्षिणा घालताना बघितलं, आम्हाला पण वाटलं जावं म्हणून, पण आम्हाला जाता नाही आलं. पुढच्या वेळेस आम्ही त्यांना जॉईन होऊ, आमची पण खूप इच्छा होती गडाला प्रदक्षिणा मारायची, पण पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम नक्की त्यांना जॉईन. आई आईची बाई हे सकाळी रांगोळी वगैरे छान काढली तुम्ही, ते थोडक्यात सांगितले कोण आलेले ना त्याच्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही इथं कधीपासून राहता, त्याच्यानंतर कशी सेवा करता, कधी उठता, काय करायचं सगळं सांगा थोडक्यात. नाव वगैरे सांगू ना. आम्हाला इथे राहून 25 वर्ष झाली. बाबासोबत पहिल्यापासून आम्ही. बरं. मग सकाळी आम्ही 3ला उठतो, 4ला इकडे येतो. ही पूजा ती वरलं एकदा आवडलं का मग रांगोळी झाडायचं, हे आवडलं का मग ते इळामाळा इथंच राहत्या आमच्या घरची पुजारी. मग ते संध्याकाळी पार 9ला तिकडे जायचं. बरं धन्यवाद आई, खूप छान सेवा करतो. नवीन जोडपं आलेलं आहे प्री वेडिंग शूटिंगसाठी इथं भांगशी माताच्या गडावरती. आणि सकाळी हे लोकेशन खूप छान आहे. हे पशुपतीनाथ मंदिर आणि वरती भांगशी माता. चला, आपली ट्रॅकिंग आजची संपलेली आहे. आता भेटूया आपण पुढच्या संडेला नवीन ट्रेकिंगमध्ये नवीन ठिकाणी.